आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आराध्या, 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 श्रेयस, आराध्या. ताई, श्रेयस काय झालं? ताईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती कुठे आहे? ती नाहीये घरात कुठेही. तू शोधलंस का नीट? अरे म्हणूनच तर मी सांगतोय ना ती घरात नाहीये म्हणून. मग कुठे गेली ती? श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, बाहेर चक्कर पडले. आराध्या, ताई, ताई, वहिनी. ताई, पाणी आण, पाणी आण, पाणी आण, लवकर पाणी आण. बसव तिला. वहिनी, वहिनी. आराध्या, ताई, ताई, आराध्या, पाणी. आराध्या, वहिनी काय झालं? वहिनी, वहिनी. आराध्या. ती बाई, ती बाई, ती बाई. कोणी नाहीये इकडे. कोणी नाहीये इथे कोणी नाही. आम्ही आहोत ना, आम्ही आहोत ना. कोणी नाहीये. आम्ही तिला शोधतो. आम्ही आहोत तिघे. आम्ही तिघे आहोत. कोणीच नाहीये वहिनी, कोणीच नाहीये. चला रिलॅक्स, सावकाश. अरविंद, नक्की तिचाच आवाज होता. श्रेयस, काय झालं? इश्यू ओके? ओके ओके. बस बस बस. काय झालं? काय पण? बस पाणी पाणी. लवकर लवकर पाणी आण. मम्मा अचानक किंचाळण्याचा आवाज आला म्हणून तिला गडबड ही नव्हती रूम मध्ये. मी गडबड शोधलं ती बाहेर चक्कर येऊन पडली होती. चक्कर? अरे ते बोल ना बेटा, काय झालं बेटा? यशोधरा, तिला जरा रिलॅक्स होते. पाणी 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 घे. पाणी पाणी. चक्कर येऊन कशी पडली? मम्मा मम्मा तिला जरा रिलॅक्स होते. मी विचारतो तिला. आराध्या, रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो आधी. आता न घाबरता आम्हाला सांग काय झालंय. तू रूम मध्ये झोपली होतीस बरोबर. मग तू इथे बाहेर कशी आलीस आणि घराच्या बाहेर चक्कर येऊन कशी काय पडलीस? काय झालंय मला सांग शांतपणे. बघू. आपल्या रूमच्या खिडकीत मला एक सावली दिसली म्हणून त्या सावलीचा पाठलाग करत मी हॉलमध्ये आले. इथे येऊन बघते तर हॉलचा दरवाजा उघडा होता. म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं नाही आणि मागून मला आवाज आला, आराध्या, आराध्या. मागे वळून बघितलं आणि एक पांढरी साडी नेसलेली बाई दिसली मला. ती अशी विचित्र होती. मला त्यानंतरचं काहीच आठवत नाही. पण आराध्या, अशी पांढरी साडी नसलेली बाई? माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ती पांढरी साडी नेसलेली बाई होती. ती खूप विचित्र दिसत होती. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. एक मिनिट. वॉचमॅन दादा, तुम्ही कोणाला पाहिलं का बाहेर? नाही सर, मी राऊंड मारत होतो. अचानक मॅडम बाहेर आल्या. ओरडत होत्या. ओरडता ओरडता बेशुद्ध पडल्या. आराध्या, अरे हे बघ, तू ना सिक्युरिटी पे कोणाला तरी पाहिलं असशील. मे बी और वॉचमॅन और समवन, यू नो. नाही, ती बाईच होती. माझ्यावर विश्वास ठेवा. वॉचमॅन दादा नव्हते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. खरंच सासूबाई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. एक मिनिट थांब. दादा, पुढच्या वेळेपासून नीट लक्ष ठेवायचं. हा, ओके सर. तुम्ही गेला तरी चालेल. आता जा. रिलॅक्स रिलॅक्स. आराध्या, कधी कधी काय होतं ना, आपल्याला भास होतात. तुला भासच झाला असणार. अगं, आपण एखादं पुस्तक वाचतो, सिनेमा बघतो, मग त्या गोष्टी आपल्या मनात असतात ना. मग तसंच काहीतरी दिसतं किंवा असं वाटतं आपल्याला. नाही सासूबाई, माझे भास नव्हते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी खरं सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ती पांढरी साडी नेसलेली बाईच होती. तू सांग ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला. ओके ओके ओके. रिलॅक्स रिलॅक्स. तू शांत हो. श्रेयस, आम्ही 2 मिनिटात आलो. अरविंद, हे बघ आराध्या, तू आधी शांत हो. रडून काय होणार आहे सांग बघ. सकाळपासून दिवसभरात जे काही घडतंय ना, त्यामुळे कसं होतं की माणसाचं डोकं आहे ना सुन्न होऊन जातं. मग असे भास व्हायला लागतात. हे बघ, यशोधरा जे म्हणते ना ते पटतंय मला. तू आधी शांत हो. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मला भास झाले असते तर मी असं केलं असतं का? तुम्ही कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. वहिनी, टेन्शन नको घेऊस. हे बघ, अशा चुका होतात कधी कधी. तू जास्त विचार करू नकोस. मला वाटतंय हे कोणीतरी माझ्यावर मुद्दाम करताय. सकाळी पण ते साड्याचं प्रकरण झालं आणि आता पण ही बाई मला दिसली. हे कोणीतरी मुद्दाम करताय. श्रेयस, तू प्लीज माझा ऐक ना. ही शक्यता नाकारता येत नाही.
मम्मा म्हणतात तसं मोनिशा आंटी असूच शकतात. श्रेयस, तसं असेल तर हे सगळं भयंकर आहे. माणूस जर एवढ्या खालच्या थराला जात असेल ना, तर त्यावर आपल्याला विचार करायला हवा आणि लवकरात लवकर त्यावर काहीतरी उपाय शोधावा लागेल. विचार करू त्याबद्दल आपण. बाबा प्लीज मला समजून घ्या बाबा, प्लीज मला समजून घ्या प्लीज. आराध्या तू शांत हो, शांत हो आधी. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हा, शांत हो तू. बेटा हे घे, पाणी आण. हे औषध घे, पटकन बरं वाटेल बघ. हे घे. कसली गोळी आहे मम्मा ही? श्रेयस, या औषधाने ना तिला शांत झोप लागेल. नाही मला नको गोळी. बरं वाटेल तुला. बरं वाटेल तुला ती. नाही मला गोळी Come on. मला गरज नाही. ऐकायचं माझं ऐकणार नाही का तू? पाणी दे, पाणी दे. चल. गुड गुड. बस 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 बस. ग्लास घे. श्रेयस, तिला रूम मध्ये घेऊन जा, आराम करू दे तिला. तसंच काही वाटलं तर आम्ही जागे आहोत. ओके? बर. आराध्या, चल बाबा आपल्या रूम मध्ये जाऊया. मी आहे तुझ्या बरोबर, काही काळजी करू नकोस. हा, चल. कमॉन बेटा. चल. काही नाही, एव्हरीथिंग विल बी फाईन. मी आहे, घाबरू नको अजिबात. मी आहे, डोंट वरी. चल, सावकाश. अरविंद, हे सगळं भयंकर आहे असं नाही वाटत तुला? ती पॅनिक झाली ती. जरा मला तर खरंच टेन्शन आलंय. सेम या. हे काय होतंय ताईला? तिला कसला त्रास होतोय का? तिला बरं वाटेल ना? मला खूप काळजी वाटते अक्षय. इशिता, तू काळजी करू नकोस. वहिनीला बरं वाटेल. ओके, काळजी करू. इशिता आणि अक्षय, तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करा. आज जे काही घडलंय ना, त्याबद्दल काय करायचं त्याबद्दल उद्या बोलू आपण. आय थिंक अरविंद इज राईट. अक्षय, इशिता, जा तुम्ही. येस मामा. अरविंद, आराध्याची खूप काळजी वाटते रे आम्हाला. आराध्या देसाई, या औषधाने ना तुला शांत झोप लागेल बघ. कुठलाही भास होणार नाही तुला रात्री. तुला रात्री शांत झोप लागणार आणि सकाळी घरातल्या सगळ्यांची झोप उडणार तुझ्यामुळे. कारण तू आता नॉर्मल नाहीयेस, तू वेडी आहेस. ए वेडी मुलगी. आराध्या, इथे नाही तिथे झोपायचंयस तू आज. नाही नको. मी नको नाही वगैरे मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू आज बेडवर झोपायचंयस बस. अरे पण तू. अगं मी आज इथे झोपलो म्हणून काय आभाळ कोसळणार आहे का? हे बघ, तू आता माझी काळजी करत बसू नकोस. तू शांतपणे झोप बघू. ऐकायचंयस माझं? ये ये. श्रेयस, तुला पण असंच वाटतंय का? मी वेड्यासारखं करतेय, वेड्यासारखं वागतेय. घरात सगळ्यांना असंच वाटतंय. मला असं काही वाटत नाहीये आराध्या. मला फक्त तुझी खूप काळजी वाटते. तू इतक्या टेन्शन मध्ये आहेस, इतक्या त्रासात आहेस आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तुला बरं वाटावं म्हणून, तुला हसवावं म्हणून मला काहीच करता येत नाहीये. याचं गिल्ट आलंय मला. तुला खरं सांगतो, मी सकाळपासून विचार करतोय की मला विचार करून इतका त्रास होतोय तर हिला किती त्रास होत असेल. पण एक लक्षात ठेव, या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे कायम. मला पण हेच हवंय. कोणी माझ्या बरोबर असेल नसेल, पण तुझं माझ्या बरोबर असणं आणि तुझा माझ्यावरचा विश्वास, माझ्यासाठी हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला कितीदाही हा प्रश्न विचारलास तरी मी हेच उत्तर देईन तुला, की माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि तो आयुष्यभर असेल. चल आता कसलाही विचार करू नको, झोप बघू शांतपणे. मी इथेच जवळ बसलोय तुझ्या. हा, काळजी नको करू. हे सगळं काय घडतंय? का कोणी मुद्दामून घडवून आणताय? काहीच कळायला मार्ग नाही.
आराध्याचा त्रास बघवत नाहीये मला. अरू अरू काय होतंय बाळा? अस्वस्थ वाटतंय का? अगं तू दगदग करू नको बाळा, तू जरा आराम कर. नाही आई, 9 वाजले, खाली सगळे माझी वाट बघतायत. मी एवढा वेळ कशी झोपून राहिले मला कळलंच नाही. रात्री सासूबाईंनी तुला गोळी दिली होती ना, त्यामुळे तुला झोप लागली असेल आणि कदाचित त्यामुळे तुझं डोकं जड झालं असेल. हो, असं खूप कसं तरी होतंय. डोकं दुखतंय, हातपाय सगळे दुखतायत, काही कळत नाहीये काय होतंय. आरू, आधी हे विचार करणं बंद कर तू आणि जरा आराम कर. तुला आरामाची गरज आहे. नाही आई, खूप झाला आराम करू. आता डोळे उघडायची वेळ आली आहे. मला माहिती आहे कोणीतरी हे माझ्याबरोबर मुद्दाम करतंय आणि जी कोणी व्यक्ती हे करताय ना तिला मी सोडणार नाही. सगळ्यांना हेच वाटतंय की मी हे सगळं मुद्दाम करतेय, मला भास होतात. पण तू आता बघ, मी आता कुठल्याही भासांना अजिबात रिॲक्ट करणार नाहीये. व्हायचंय ते होऊ दे. शाबास आरू, ही माझी मुलगी आहे. अशीच धीराने वा, खंबीर राहा. काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही आणि कोणाचेही वाईट हेतू साध्य होऊन द्यायचे नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आई. या ऑफकोर्स. नाही तुम्ही मेल पाठवा, आय लुक इन टू इट. या चालेल. हो हो, त्या हिशोबाने आपण मीटिंग लाईन अप करू ना. या मम्मा. ओके. हो, आम्ही फोन करतो. थँक्यू. नाही, काही इम्पॉर्टंट असेल तर नो 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 रुटी, टेल मी. मला आराध्याबद्दल जरा बोलायचं होतं. आय नो तिला खूप त्रास होतोय. तिचा त्रास बघून सगळे स्ट्रेसमध्ये आहेत आणि आय नो तू पण स्ट्रेसमध्ये आहेस. पण बेटा, यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग. कारण जर तू घाबरलास तर मग आराध्याचं कसं होणार ना. मग तेच होत आहे ना. मी आराध्याशी काय बोलू, तिला कसं समजवू, मला काही कळतच नाहीये. कारण तिचा त्रास बघून मलाच जास्त त्रास होतोय. नाही पण श्रेयस, तू खचून चालणार नाही असं. आय नो. तू आराध्याचा मॉरल सपोर्ट आहेस. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. हा, आता तिला या त्रासातनं वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांग. आय एम रेडी टू डू. म्हणूनच माझ्या डोक्यात एक कल्पना होती. 2 दिवसांसाठी या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून लांब कुठेतरी शांत ठिकाणी तिला बाहेर घेऊन जाऊ का. म्हणजे ती जरा रिलॅक्स होईल, तिला फ्रेश वाटेल. काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का? नो नो नो, इतकी ब्रिलियंट आयडिया आमच्या डोक्यात आधी का नाही आली असा आम्ही विचार करत होतो. दिस इज ग्रेट बेटा. बाहेर गेली तर तिला जरा फ्रेश वाटेल. आणि कुठे जावं असं वाटतंय तुला? असं काही प्लॅनिंग केलं? फार्म हाऊसवर जा ना आपल्या फार्म हाऊसवर. तू पण गेला नाहीस बरेच दिवसात आणि आराध्याने तर पाहिलंच नाहीये. हो, तिने. आम्ही तुला प्रॉब्लेम नसेल तर ना. मग काय प्रॉब्लेम, आपलं फार्म हाऊस सुपर्ब आहे. बघ ना, तिकडे आचारी आहे, केअरटेकर आहे, सगळी सोय होईल. मी सांगेन ते सगळं आराध्याला. आणि तिला आणखी छान वाटावं असं तुला वाटत असेल ना तर इशिता आणि अक्षयला पण बरोबर घेऊन जा. एकत्र असाल तर वेळही छान स्पेंड होईल आणि इशिता आणि अक्षयनी पण एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा बेटा. एक्झॅक्टली, ब्रिलियंट आयडिया आहे. आम्ही लगेच तयारीला लागतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू बेटा. तयारीला लागा. आम्ही पण केअरटेकरला फोन करतो. चालेल. थँक्यू अगेन. येस बेटा, येस येस येस. नॉनसेन्स. हे काय नवीन. ही जर वेकेशनवर गेली तर आमचा अख्खा प्लॅनच फ्लॉप होईल. नो 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 नो. श्रेयस डार्लिंग, आय एम सॉरी. आम्हाला कितीही वाटलं की तू वेकेशनवर जावं तरी आराध्याला वेकेशनवर नाही पाठवू शकत आम्ही. सो वेकेशन तर कॅन्सल होणार नक्कीच. सॉरी श्रेयस. I hope you understand. Well, if you don't, I'll make sure you understand. आराध्या देसाई, तू आमच्या नजरेआड नाही जाऊ शकत. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. गरमागरम चहा फॉर यू मॅम. अरे हे का तू रूम मध्ये घेऊन आलास? मी येणार होते ना खाली. हे बरं आहे, तू माझ्यासाठी काही करतेस तेव्हा म्हणतेस की बायको म्हणून माझं एक कर्तव्यच आहे, आणि मी काही केलं तर नवरा म्हणून माझं काही कर्तव्य नाहीये. अरे पण ते वेगळं, हे वेगळं. वा 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 वा, म्हणजे खेळ पण माझा आणि नियम पण माझेच. हे बरं आहे. कोणी तुला असं बघितलं माझ्यासाठी चहा घेऊन येताना तर काय म्हणतील घरातले? घरातले काय म्हणतील? डॅड म्हणतील माझ्या नशिबात काही हे सुख नाहीये. आजी म्हणेल बायकोची सेवा करतोयस. वा वा वा, अशी सेवा करत राहा. बायकोची सेवा केली की पुण्य मिळतं. आणि माझ्या लाडक्या सासूबाई? लाडक्या सासूबाई म्हणतील वा सुनबाई, जे आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. यशोधरा सरनाईकची सून शोभतेस. गॉड तू वेडास. आता मला एक कळलंय, काय माहितीये का, की मी चहा घेऊन आलो ना की तुझ्या चेहऱ्यावर हसू परत येतं. त्यामुळे आता ठरलंय उद्यापासून मी रोज सकाळी चहा घेऊन येणार. नाही, तू जर रोज हे करणार असशील ना तर मी चहा पिणंच सोडते. परत बोल एकदा जरा, काय म्हणालीस? मी चहा पिणं सोडते. हे तुला शक्य नाहीये. बर, आता मला सांग, कशी आहेस तू? कसं वाटतंय? बरं वाटतंय, पण खूप वेळ झोपले ना म्हणून डोकं असं जड झालंय. म्हणूनच गरमागरम चहा घेऊन आलोय मॅडम. एक घोट पिऊन बघा बरं, जमलाय का मला? खूप छान. थँक्यू. थँक्यू. थँक्स म्हणायची एवढी काय काय? म्हणजे मी तुला आता अशी एक न्यूज देणार आहे ना, जी मला कळली होती तेव्हा मी तर खूप खुश झालो होतो, आणि ती मी तुला सांगितली ना की तुला पण खूप छान वाटणार आहे, आणि तुला छान वाटलं की मला आणखीन छान वाटणार आहे. काय? मग सांग ना लवकर. सांगू? आपण 2 दिवसांसाठी आपल्या फार्म हाऊस वर आउटिंगला चाललोय. काय? येस. येस. वाव, किती छान. मी खूप खुश आहे. नाही 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 थांब, एवढीशी न्यूज नाहीये. न्यूज संपलेली नाहीये. आपल्या बरोबर अक्षय आणि इशिता पण येत आहेत. काय म्हणतोस? किती मस्त आयडिया ही. पण तुला सुचलं कसं? अगं मला सुचलं नाही. मगाशी आपल्या रूम मध्ये काकू आल्या होत्या आपल्या, तर तेव्हा तू झोपली होतीस, तेव्हा त्या माझ्याशी बोलत होत्या. त्यांनी मला सुचवलं की आराध्याला कुठेतरी बाहेर घेऊन जा, तिला थोडा चेंज मिळेल, बरं वाटेल म्हणून. तो त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे आपण. खरंय खरंय. आणि खरं सांगू का, म्हणजे हे जे काय सुरू आहे ना सध्या माझ्या बरोबर, या ब्रेकची गरज आहे मला. आणि आपल्या इशू आणि अक्षयला पण एकत्र टाइम स्पेंड करायला मिळेल ना. फक्त त्यांनाच नाही, त्यांच्या बरोबर अजून एक कपल चाललाय, त्यांचाही जरा विचार करा. तुला बरं वाटावं म्हणून चाललोय आपण. अक्षयला मी सांगितलंय, अक्षय आता जाऊन इशिताला सांगणार आहे, ते तयारी करायला सुरुवात करतायत. त्यामुळे तू सुद्धा लवकर तयारीला लाग. मी आता ऑफिस मध्ये कळवतो, ते सगळं तिकडचं मॅनेज करतील. तू आवरायला गे लवकर. चल 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 चल, मी तयारीला चल. आपल्या लग्नाआधी मी माझं प्रेम तुझ्या पुढे व्यक्त केलं होतं, पण आपल्या लग्नानंतर जे काही घडलं त्यामुळे माझं तुझ्यावरचं फक्त प्रेम नाही, तर तुझ्याबद्दलचा आदरही वाढलाय. तू कायम माझ्या बाजूने उभी राहिलीस. आता तुला आय लव्ह यू नाही, पण थँक्यू म्हणण्याचा चांगला चान्स मिळालाय. आय होप जे माझ्या मनात आहे तेच तुझ्याही मनात असेल, जे तू माझ्याकडे व्यक्त होशील, आणि आपल्या दोघांमधलं हे अंतर कायमचं दूर होईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग, एवढी सिरियस काय आहेस तू आज? अरे मग सिरियस नको हो तर काय हो सांग. काहीच मनासारखं घडत नाही. कालपासून घरात जे काही घडतंय ना त्यामुळे माझा मूडच गेलाय पूर्ण. ताईची काळजी वाटतेय मला, आणि त्यात तुला माहितीये ना ताई किती सेन्सिटिव्ह आहे. ती सतत सगळ्यांचा विचार करत असते, छोट्या छोट्या गोष्टींना ना मनाला लावून त्रास करून घेते स्वतःला. मग ते साडी प्रकरण, ती काही छोटी गोष्ट आहे का? जरा शांत हो, श्वास घे, ब्रेक घे जरा बोलताना. मी तर टेन्शन मध्ये आणि तुला मस्करी सुचतेय. अगं पण मी असताना तुला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? तू जा रे. नक्की? ठीक आहे. काय मी जा म्हंटल म्हणजे जायचं का?
तू जरा थांब ना, मी काय बोलते ते ऐक, समजून घे ना मला. इशिता चिल, रिलॅक्स हो. म्हणजे चाकू सुरी हे हाताळताना काळजी घ्यायची. मुख्य म्हणजे घरातल्या माणसांनी प्रवास टाळावा. कारण नसताना बाहेर पडू नये. आज तर सगळी काळजी काटेकोरपणे घ्यायची. का आज काय? आज अमावस्या आहे, त्यात राहूची महादशा आहे. आज जास्त काळजी घ्या. प्रवास न केलेलाच बरा, कारण अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. नाही पण 4 मुलं फार्म हाऊस वर निघाली आहेत, त्याचं काय? अशक्य. उगाच जीवाशी खेळू नका. ग्रहांची दशा, राहू काळ आणि अमावस्या असा भयंकर योग आहे. काही अघटित घडू शकतं. गुरुजी, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण ही पत्रिका वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यावरचा माझा विश्वास पूर्णपणे गेलेला आहे. मागे तुम्ही एकदा आला होता, आम्हाला म्हणालात की ही तारीख शुभ आहे, या दिवशी चांगलं घडेल, ही तारीख अशुभ आहे, कुठलंही कार्य हातात घेऊ नका. पण तसं काही घडलंच नाही. संकटाची मालिका जी काही सुरू झाली आहे ना, ती आतापर्यंत चालूच आहे. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय बोलते? गुरुजींना काय वाटेल? यशोधरा, हे बघ, मला त्यांना दुखवायचं नव्हतं, पण जे काही घडतंय ना तेच सांगतो ना त्यांना. मला अरविंदचं काही चुकीचं वाटत नाहीये. आम्ही एवढी पूजा अर्चा करतो, कुणाचं वाईट चिंतत नाही, तरी सुद्धा देवाला आमची दया येतच नाहीये. एवढं सगळं बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या कर्मात जे काही असतं ना ते कधीही चुकत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे, तर मुलांच्या मनासारखं तरी होऊ देत ना. आई, अगदी 100% बरोबर बोललात तुम्ही. यशोधरा, आता त्या मुलांनी ठरवलंय ना, तर त्यांचं जाणं कॅन्सल करू नकोस. हिरमोड होईल त्यांचा. गुरुजी, माफ करा, तुमचं म्हणणं टाळून आम्ही त्यांना पाठवणार आहोत. पण त्यांचा प्रवास निर्विघ्न पार पाडावा यासाठी काही करायचं असेल ना, तर मला सांगा, मी अगदी ते नक्की करेन बघा. आणि या घराच्या शांतीसाठी मंत्र जप काही करायचं असेल तर ते सुद्धा सांगा, ते सुद्धा मी करायला तयार आहे. पण देव करो आणि त्याचा उपयोग हो. मंत्र जप वगैरे सगळं मी करेन, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी तुम्हाला येणाऱ्या संकटाची सूचना दिले, बाकी तुमची मर्जी. शुभम भवतु. येतो. गुरुजी, काय आहे? का असं गुरुजींशी बोललीस? एरवी तर म्हणतेस की आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नये. मग हे काय होतं? आणि अरविंद, तू व्हॉट इज रॉंग विथ यू? नाही पटलं तुम्हाला गुरुजींचं म्हणणं तर त्यावर नंतर चर्चा करू शकलो असतो आपण. असं तोंडावर बोलायची काय गरज होती? कसं वाटलं असेल त्यांना? यशोधरा, अरविंद काहीही चुकीचं बोललेला नाहीये आणि मी सुद्धा बोललेली नाहीये. जे काही आहे ते स्पष्ट शब्दात आणि खरं खरं बोललोय. तुम्हाला कळतंय का? प्रश्न आमच्या मुलांचा आहे. उद्या त्यांच्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार आहे? व्हॉट इफ आज गुरुजींच्या तोंडून सरस्वती बोलत असेल तर? तुम्हाला कळतंय का? मामा, मामा शांत. मामा शांत व्हा. काय एवढा स्ट्रेस घेताय? आम्हाला कळतच नाही. अरे बघ नाही, तुम्ही दोघं आमचं आयुष्य आहात रे. तुम्हाला काही झालं तर आम्ही जगू शकणार नाही. मामा, श्रेयस, अरे आधीच काही कमी गोष्टी घडतायत का घरात? तुला कळत नाही आम्ही किती स्ट्रेस मध्ये आहोत. समहाव आम्हाला असं वाटतंय गुरुजी जे काही बोलले ना त्यात तथ्य. मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची? नका ना जाऊ. म्हणजे जायचंच आहे तर 4 दिवसांनी जा ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आत्ता नको प्लीज. मामा, आय एम सॉरी, पण माझा या ग्रह तारे भविष्य या सगळ्यावर फार विश्वास नाहीये. श्रेयस, हा, पण एका गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या मम्मांचं आमच्यावर असलेलं प्रेम. मग मम्माचं ऐकणार नाही तू? मम्मा, ते प्रेम आम्हाला काही होऊ देणार नाही. हो मम्मा,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं प्रेम आम्हाला घरी सुखरूप परत घेऊन येईल. सासूबाई, तुम्ही खूप काळजी करताय, खूप विचार करताय. तुम्हाला आठवत आहे तुम्ही मनशांती केंद्रातून आल्यावर मला काय सांगितलं होतं? आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात सगळं मॅनिफेस्ट होत असतं आणि युनिव्हर्स सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी देत असतं. मग आता तुमचीच इच्छा आहे ना की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी छान पॉझिटिव्ह व्हावं. मग त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करावा लागेल ना. येस, आराध्या अगदी परफेक्ट बोललीस तू. असाच चांगला विचार करा, मनात देवाचं नाव घ्या आणि निघा. काही होणार नाहीये तुम्हाला. थँक्यू सो मच आजी. हिला आम्ही वेडं करायचा प्रयत्न करतोय तर ही अति शहाणपणा करून दाखवते. ठीक आहे राहत्या देसाई, नाही आत्ता आम्ही तुला थांबवू शकत आहोत जाण्यापासून, पण आमचं हे अपयश नाही लवकरात लवकर यशात बदललं तर नावाची यशोधरा असणार नाईक नाही. डू यू अंडरस्टँड? आय मेक शुअर यू अंडरस्टँड. चला चला चला, आपण चाललोय. काय होतंय तुला? काय सुरू आहे? तू माझ्या बरोबर येणार आहेस. मला माहिती आहे. तुला काहीच माहित नाहीये. आपण जाणार आहोत स्वप्नांच्या राज्यात. तू, मी आणि आपली स्वप्न. काजव्यांच्या मंद प्रकाशात थंडगार गवतावर पडून अथांग आकाशातले तारे मोजणार आपण. कोणी आपल्याला त्रास देणार नाही, कोणी भानावर आणणार नाही. नदीच्या पाण्यासारखं वाहत जायचं. हॅलो मिस्टर श्रेयस. येस. आपल्या बॅग अजून भरायच्या बाकी आहेत, नाहीतर इथेच स्वप्नात राहावं लागेल. मला वेळ लागणार आहे आराध्या, मी सुपर एक्साइटेड आहे. मला सांग, मी सासूबाईंना जे काय म्हणाले ते बरोबर होतं ना? एकदम करेक्ट उत्तर दिलंस. नाही, मला तुझं उत्तर खूप आवडलं. हे बघ, काही झालं तरी आपण आपला प्लॅन चेंज करायचा नाहीच आहे, कारण आपण चाललोय एन्जॉय करायला आणि आपलं प्रेम सेलिब्रेट करायला. त्यामुळे आपण जायचंच आहे आणि काही होणारच नाही असा विचार करून आपण जायचं. गाणी म्हणत मस्त नाचत. तुला एवढ्या आनंदात बघून मला इतकं छान वाटतंय ना. आणि तुला सांगू मी काय ठरवलंय? माझ्या बरोबर हे जे काही घडतंय ना त्या सगळ्याला आता हिमतीने सामोरं जायचंय आणि कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची नाहीये आणि कुठल्याही वाईट गोष्टींना घाबरायचं नाहीये. That's like my brave girl. That's like my good girl. चला आता बॅग्स भरायच्या राहिल्यात. चला. पण कशाला? आपल्या बॅग्स भरायच्या राहिल्यात. मला माहितीये. तुझे सगळे कपडे पॅक करायचे राहिलेत. राहू दे. घरातली सगळी कामं राहिली आहेत. मग करूया. अक्षय आणि इशू किती खुश असतील ना. असू दे. तिकडे गेल्यावर नो ऑनलाईन मीटिंग. नो ऑनलाईन मीटिंग्स. नो ऑफिस वर्क. नो ऑफिस वर्क. आणि 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 अगं बॅग भरायची आहे. नाचत काय बसलीस तू माझ्या बरोबर? चल चल, कम ऑन, कपडे घे. ताई, कुठे निघालीस तू आता? आम्ही नाही, आपण. आपण? ताई, नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय? मुलांना जाण्यापासून थांबू शकलो नाही आम्ही, तेव्हा आता जिथे मुलं आहेत तिथे आपण जातोय. पण ताई, घरच्यांना काय सांगायचं? सांगितलं ना आम्ही अरविंदला. मनशांती केंद्रात चाललोय, गुरुजींचं प्रवचन आहे, बरोबर संजयला घेऊन चाललोय. पटलं त्याला. वा, म्हणजे आपण मुलांच्या मागे गेलोय असा संशय कुणालाही येणार नाही. करेक्ट. वा, पण ताई, तिकडे जाऊन नक्की आपल्याला करायचं काय आहे हे तर तू सांगितलंच नाही. ते तिकडे गेल्यावर कळेल ना. लेट्स गो.